तुकाराम महाराज की जय, सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय, गोपेश्वर महाराज की जय, सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। वाहिरे ग्राम संभूतम् अविन्द भास्करं योग संग्राम निर्माता तन्नमामि महम्मदं, तन्नमामि महम्मदं। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं। रामी अराम अरामी राम, रामी अराम अरामी राम, सांडुनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा, सांडुनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा। जितुके दिसे तितुके नासे, नाशाता विनाशे अनिवार्य, सद्गुरु कृपे अजप जपे शेख मोहम्मद समत्वे दीर्घदम। आज या प्रस्तुत प्रसंगी घेतलेला हा 3 चरणांचा संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचा हा अभंग, आणि या अभंगातून ते आपल्याला आपल्या जीवनाचं सार सांगताय की तुम्ही आत्मज्ञानी व्हा, स्वतःला जाणून घ्या, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे आणि मी इथं आलोय कशासाठी, करतोय काय आणि काय केलं पाहिजे हे सांगणारा हा अभंग आहे। आज 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आली। सगळ्या नियोजक मंडळाला मी धन्यवाद देतो। आणि हा जो अभंग आहे या अभंगातून संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी जे जे सांगितले ते सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतोय। रामी आराम आरामी राम, सांडुनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा। जितुके दिसे तितुके नासे, नाशाता विनाशे अनिवार्य, सद्गुरु कृपे अजप जपे शेख मोहम्मद समत्वे दीर्घदम। संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आपल्याला याच्यातून नामाचं महत्व सांगतात की रामी आराम, रामातच आराम आहे आणि आरामातच राम आहे। आणि मग तुम्ही काय करा तर भवश्रम सांडून द्या, म्हणजे तुम्ही जे गोष्ट करता, म्हणजे जी मोहमायात आपण फसलो ह्या भौतिक जगालाच मी सगळं माझं माझं समजतोय, तर तुम्ही या जगाला समजू नका, अगोदर स्वतःला समजून घ्या, आत्मज्ञानी ओळखा, म्हणजे आत्मज्ञानी व्हा। मग आत्मज्ञानी व्हायचंय आणि हा संसार काय आहे, हा परमार्थ काय आहे हे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात की पहा की हे संत जगाच्या कल्याणासाठी आले, म्हणजे जगाच्या कल्याणात संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी, आणि या संतांनी आपल्यावर एवढे परोपकार केले आणि आपलं तर भाग्य असं आहे की आपला जन्म, आपली कर्मभूमी आणि आपण राहतोय ती भूमी एका संतांच्या विचाराने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। ही भूमी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची भूमी आहे। आणि या महाराष्ट्राच्या मातीत असे अनेक संत जन्माला आले आणि त्यातलेच संत श्रेष्ठ संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज, आणि त्यांच्या कार्याचा विचाराचा तो प्रचार प्रसार आपण तर करतच आहात, परंतु त्यांनी जे काही सांगितलं आहे ते आपण जर आचरणात आणलं तर आपलं जीवन एक आनंदमय होईल, आपल्या जीवनातून दुःख नाहीसं होईल, आणि आपलं सगळं जीवन याच्यासाठीच आहे की आपलं दुःख गेलं पाहिजे आणि आनंद आला पाहिजे। सगळा खटाटोप कशासाठी चाललाय की माझ्यातलं सगळं वाईट गेलं पाहिजे आणि चांगलं आलं पाहिजे। मग हे चांगलं येणार कधी तर हे संत विचार वाचल्यानंतर,
संतांनी जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणल्यानंतर संतांनी जे ग्रंथ सांगितले त्यातून जो पंथ सांगितला आणि पंथ आपल्याला दाखवतो भगवंत. म्हणजे संतांच्या विचारातला जो लिहिला आहे तो ग्रंथ आहे. आणि जर आपण ग्रंथ वाचले, आपण त्याला ग्रंथ हेच गुरु मानतो. आज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, योग संग्राम पारायण चालू आहे. म्हणजे हे जे विचार आहेत आपण वाचतो, परंतु आज गरज आहे ते डोक्यात घेण्याची, ते विचार आत्मसात करण्याची. आणि या संतांनी काय सांगितले, एका एका ओवीतून त्यांनी एक जगण्याचा उपदेश केला. आणि म्हणून तर म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे ते अनुभव घेतला तर ते कळणार आहे. आता साखर खाल्ल्याशिवाय ती कळणार नाही, त्याची गोडी कळणार नाही. गुलाबजामुन खाल्ला तर त्याची गोडी कळणार आहे. तसं ती ओळ चाखल्यानंतर, अनुभवल्यानंतर, ती जीवनात आचरणात आणल्यानंतर त्यावेळेस माझ्यातलं सगळं द्वैत नाहीस होईल, माझ्यातला मीपणा निघून जाईल आणि मी कोण आहे हे मला कळेल. मग हे सगळा खटाटोप मी कोण आहे याच्यासाठी आहे. तर मग मी कोण आहे हे जर जाणायचं असेल तर पहा, एक राजा होता आणि राजाच्या दरबारात अनेक लोक यायचे, अनेक संन्यासी यायचे, साधू महाराज यायचे. परंतु राजा थोडा अहंकारी होता, तो काही कोणाचं ऐकत नव्हता. का ऐकत नव्हता? की त्याला वाटायचं फुकटचे सल्ले नको, हे काही सल्ला देता येत आपल्याला. आणि तो महाराज मंडळींचं, साधूंचं कोणाचं ऐकत नव्हता. तो मनमानी कारभार करायचा. आणि कोणी सल्ला द्यायचा प्रयत्न जरी केला तरी एक प्रश्न विचारायचा की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना हे चांगलं आहे, हे करायला पाहिजे, मी करतो, परंतु माझा एक प्रश्न आहे. मग म्हणायचे कोणता प्रश्न? तर ते म्हणायचे मला देव दाखवा. असा प्रश्न विचारल्यावर सांगायचे संतांनी सांगितलाय. भगवद्गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्याच्यात सांगितले. भागवत कथा, वेद पुराण या सगळ्यांनी सांगितलंय. ते म्हणायचे मला वेद पुराणाचं काय सांगू, ह्या ग्रंथांचं काय सांगू नका, मला काय करा, समोर दाखवा. असं म्हटल्यावर दाखवणार कसा? कारण आतापर्यंत आपल्याला सवय लागली, देव फक्त मानतोच. आपण मानतोच कसा? की बाकीचे पाया पडताय म्हणून येतो, खूप वाचायला बसलेत म्हणून वाचतो, किंवा बाकीचे आपल्या आई वडिलांनी सांगितलंय हे असं असं आहे म्हणून आपण करतोय, मागून आलंय ते करतोय. मग आपणही फक्त मानतोय, जाणलंय का कधी? मग हे जाणणार कधी? आणि हे जे त्या दरबारात आलेले साधू मुनी असायचे ते शांत व्हायचे आणि राजा काय कोणाचं ऐकत नव्हता. असे अनेक वर्ष निघून गेले आणि अनेक वर्ष निघून गेल्यानंतर त्या दरबारात एक संन्यासी महाराज आले. आणि संन्यासी महाराज आल्यानंतर त्या संन्यासी महाराजालाही राजाला वाटलं याने काही सांगण्याच्या अगोदर मीच प्रश्न विचारतो आणि म्हणजे हा काय होईल, शांत होईल, सल्ला द्यायचं बंद होईल. म्हणजे आपल्याकडे काही असे ठेवणीतले असं असते की पुढच्यानी काही सल्ला देण्याच्या ऐवजी मागचं काहीतरी उकरून काढलं किंवा मागचं काय आपल्यातला वेगळा प्रश्न टाकला की तो त्याचा गोंधळ होणार आणि आपल्याला काय तो काय सांगणार नाही. त्या राजाचं काय आणि आपलं काय. आणि मग त्या संन्यासाला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही दरबारात आलात, मला काहीतरी सांगणार आहात, परंतु त्याच्या अगोदर माझा प्रश्न आहे की मला देव दाखव. आतापर्यंत असं वाटत होतं की हाही शांत बसत. त्या संन्यासाने पुढचा प्रश्न केला की राजा, देव आता दाखवायचा का नंतर दाखवायचा? असं म्हटल्यानंतर तो थोडा गोंधळला. आतापर्यंत उलट प्रश्न कोणी केला नाही. आपल्यालाही ती सवय असते, उलट जमत नाही आपल्याला. आतापर्यंत सांगायची सवय असते, घरात सांगतो, इतरांना सांगत राहतो आणि कोणी उलट काही विचारलं तर आपलं काय होतो, गोंधळ होतो. तसा राजा सुद्धा गोंधळला की देव आता दाखवायचा का नंतर दाखवायचा. असं म्हटल्याबरोबर तो गोंधळला आणि त्याने विचार केला आणि विचार करून म्हटला देव मला आत्ता दाखव. आत्ता दाखव म्हटल्यावर असं म्हटलं त्याला वाटलं संन्यासी काय होईल, शांत होईल. संन्यासी म्हटलं ठीक आहे, देव आत्ता पाहिजे ना, ठीक आहे, पण मी आता देवाला हा निरोप सांगतो आणि देव तुम्हाला भेटणार, परंतु मला तुमचा पत्ता लिहून द्यावा. ते म्हटला मी या राज्याचा सम्राट आहे, एवढे सैनिक आहेत, एवढे घोडदळ, हत्ती, उंट, एवढा लवाजमा आणि या नगरीचा सम्राट आहे,
ते सगळं लिहून दिलं आणि लिहून देऊन त्या संन्याशाच्या हातात दिलं. संन्याशाने पुढचा प्रश्न विचारला. आता कुणाची ही परवानगी घ्यायची असेल तर आपण काय करतो की हा कोण आहे ते सांगतो. आता मी गेल्यानंतर हा पत्ता देईल, परंतु या निसर्गाचा एक नियम आहे की राजाचा रंक होतो, रंकाचा राजा होतो, गरीबाचा श्रीमंत होतो, श्रीमंताचा गरीब होतो. प्रत्येकाच्या जीवनात ही ऊन सावलीचा खेळ चालूच आहे. कधी सुखाचे कधी दुःखाचे वेगवेगळे दिवस येतात. पण आता तू राजा आहे आणि देवाचं बोलावणं आलं की तुला भेटायचंय असं जर म्हटलं तर तू जर रंक झाला, राजाच नसला तर काय होईल? ते म्हटलं राजा नसला मग काय वेगळं? ते म्हटलं मी आहे ना. म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं मी आहे ना. मग राजाचा रंक होतो, रंकाचा राजा होतो, तरी तू आहे म्हणतो. मग आता तुला राजा म्हणता येत, उद्या तुला जर भिकारी झाला उद्या भिकारी म्हणते ना. ते म्हटलं मग राजा असताना मी बी आहे आणि भिकारी झालो तर कोण आहे? मीच आहे म्हटलं ना. मग त्या संन्यासाने पुढचा प्रश्न विचारला की हे राजा, तू जे म्हणतो राजा असताना मीच आहे, भिकारी झालो तरी मीच आहे, म्हणजे नाव बदललं तरी मीच आहे. आपल्याला नाव नव्हतं तरी मी होतो. नाव नंतर ठेवले, आत्ता नावं ठेवलेत आपल्याला, नंतर जन्माला आल्यानंतर नाव ठेवले. जन्माला आलो त्यावेळेस कोण होतं? मी होतो. मग जन्माला आलो त्यावेळेसही मी होतो. जरी आता सगळ्यांचे नाव बदलले तरी मी आहे, म्हणजे नाव बदलले तरी काही फरक पडत नाही. मग राजाला असताना सांगितलं नाव बदलले तरी मी आहे, राजाचा रंक झाला, रंकाचा राजा झाला तरी मी आहे. मग म्हटला हे राजा, हा मी कोण आहे हे तू शोधून काढ, त्यावेळेस मी तुला देव दाखवतो. असं म्हटल्याबरोबर राजा कोण झाला की आतापर्यंत आपण ज्याला उलट सुलट प्रश्न विचारत होतो, आता तर माझ्यावर चालूय, मी कोण आहे हेच मला माहित नाही अजून. आणि राजाने तो राजदरबार सोडला आणि अनेक वर्ष स्वतःच्या शोधात तपश्चर्यासाठी बाहेर पडला. आणि ज्या वेळेस तो अनेक वर्ष तपश्चर्याच्या बाहेर पडल्यानंतर त्याला सोहमबोध झाला. आणि सोहमबोध असा झाला की ज्या वेळेस त्याला कळलं की त्याला सगळीकडे भगवंतच दिसायला लागले. म्हणजे आपला जो श्वास चालू आहे, आपलं जे जीवन आहे, ती एक भगवंताची लीला आहे. तो भगवंतच आहे. इथं प्रत्येक जण भगवंताचं स्वरूप आहे. हा आत्मा त्या परमात्म्यापासूनच आलेला आहे, म्हणजे त्याच्यापासून मी आहे. आणि तो मी आहे म्हणजे त्याचा अंश मी आहे, भगवंताचं स्वरूप मी आहे. हे राजाला कळलं आणि त्यावेळेस कळलं की यत्र तत्र सर्वत्र भगवंत आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी तो भगवंत आहे. या चराचरी तोच आहे हे तत्व त्या राजाला समजलं. आणि त्यावेळेस म्हणजे सगळीकडे त्याला प्रत्येक जण देवत्व दिसायला लागलं. मग ज्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी ते भगवंत तत्व दिसायला लागेल, ज्या वेळेस मला माझा शोध लागेल मी कोण आहे, त्या दिवशी मला हे सुख दुःखाच्या पलीकडे मी जाईल. माझं जीवन आनंदी होईल. आणि मग रामी आराम आरामी राम, मग सांडोनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा. म्हणजे मग तुम्ही याच्यासाठी काय करा, ही जी मोहमाया आहे याच्यापासून अलिप्त व्हा. म्हणजे मोहमायापासून अलिप्त हो म्हणजे काय करायचंय? सगळं सोडून द्यायचंय का? आता हे संसार सोडायचा. कोणत्या संतांनी संसार सोडला नाही, उलटा आदर्श संसार केला. संत शिरोमणी शेख महमद महाराजांनी तर आदर्श संसार म्हणजे संसार केला, त्यांचे मुलंही घडवले. म्हणजे एवढा चांगला संसार केला, मुलांवर संस्कार केले. हेच तुकाराम महाराजांनी केलं, एकनाथ महाराजांनीही केलं. म्हणजे संसार केला आणि तसाच पारमार्थ केला. मग हा संसार सोडायचा आहे का? तर संसार सोडायचा नाही. तर काय सोडायचं आहे? या मीला झालेला अहंकार सोडायचा. मग मीला काय होत असतो? या संसार रूपी वृक्षाला 3 मुळं आहेत: अहंकार, ममता आणि वासना. मग हा अहंकार, मी कुणीतरी वेगळा आहे, मी महाराज आहे,
मला अहंकार झालेला असतो. मग जो माझ्यात अहंकार घुसलेला असतो, मग मला दुसरं कोणी काय म्हटलं तरी मला पटत नाही. मग मी अमुक अमुक व्यक्ती आहे, मी श्रीमंत आहे, मी इतका प्रतिष्ठित आहे, हा मीला झालेला अहंकार आहे. आणि हा अहंकार शुद्ध झाला, अहंकार गेला की आपल्यातला तो शुद्ध मी म्हणजे जे परमात्म तत्व आहे ते शुद्ध होतं. मग जी ममता आहे, ममता म्हणजे काय, सगळं माझंच आहे, माझं तर माझंच, पण दुसऱ्याचंही माझंच आहे. हे सगळं कोणाचं आहे, माझंच आहे. शेजारचंही माझंच होतं, पण त्यांनी लुबाडून घेतलं. हे कोणाचं होतं पहिलं, तो म्हणतो माझंच होतं. म्हणजे हे सगळं माझंच आहे, म्हणजे ही झाली ममता. आणि वासना म्हणजे आपले जे विचार आहेत, आपल्या मनात येणारे विकार आहेत, ही वासना म्हणजे अहंकार, ममता, वासना. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहू, समजा गुलाबजामुन दिसलाय, त्याच्या प्रति वासना होणं, खाऊच वाटणं, मला पाहिजे तो. म्हणजे काय तयार झाली, वासना, इच्छा. नाही मिळाली की राग येतो, राग आला की माणसाचा अधपात होतो. मग हे संसार रूपी वृक्षाचे हे 3 मुळं आहेत. यापासून आपण दूर गेलो, माझ्यातला शुद्ध मी जाणून घेतला, मी परमेश्वराचं तत्व आहे हे जाणून घेतलं. आणि हे तत्व संतांनी जाणलं, हे तत्व महापुरुषांनी जाणलं. आणि त्यांनी जी अखंड साधना केली, भगवंताचं नामस्मरण केलं, या नामातून त्यांचा मी शुद्ध झाला. आणि म्हणून ते संत पदाला गेले. आणि आपल्या जे मी आहे, अहंकार आहे, त्या अहंकार इतका मोठा झालेला असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे सतयुगात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता, म्हणजे बलाढ्य राक्षस त्या काळातला. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या युगात म्हणजे त्रेतायुगात रावण आला, द्वापार युगात कंस आला. राक्षसाचं वजन कमी कमी, म्हणजे ते जे बलाढ्य होता हिरण्यकश्यपू रावणापेक्षा बलाढ्य. आणि त्याच्यानंतर रावण आला, रावणानंतर कोण आला, कंस. म्हणजे ताकद कमी कमी झाली. आता जो राक्षस आला तो आतमध्ये आला, म्हणजे अहंकार, ही ममता, वासना, विकार. आताचे राक्षस बाहेर शोधण्याची गरज नाही. काहींना आपण तंबाखूच्या रूपात आमंत्रण देतो, काहींना दारूच्या रूपात आमंत्रण देतो, काहींना जुगाराच्या रूपात आमंत्रण देतो. म्हणजे हे जे राक्षस आहे ते आपण पोसत असतो आणि हे आपला विनाश करतात. आणि आपण मग देवाला म्हणतो, देवा मला का दुःख देतो, मला का त्रास देतो. वास्तविक पाहता हे दुःख, हे त्रास हे कोण भोगतंय, हे आपल्या गुणाचे परिणाम आहेत. आपल्यामध्ये त्रिगुण असतात पहा, म्हणजे ही पृथ्वी त्रिगुणी आहे, सत्व, रज आणि तमगुणी आहे. भगवद्गीतेत त्याच्यावर त्यांनी सांगितलंय की ही पृथ्वी कशी येतं, त्रिगुणी. म्हणजे ह्या त्रिगुणाच्या पलीकडचं जे तत्व आहे ते परमात्म तत्व, म्हणजे निर्गुण निराकार तत्व काय आहे, ते भगवंत. परंतु ही पृथ्वी त्रिगुणी आहे, प्रत्येक वस्तू त्रिगुणी आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये 3 विकार आहेत, सत्व, रज आणि तम. आता हे सत्व, रज, तम या गुणामुळे माणूस घडत असतो, या गुणामुळेच माणूस बिघडत असतो. ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो चांगला आहार घेतो, चांगले विचार करतो, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतो, इतरांना देत राहतो, दान धर्म करतो, तो झाला सत्वगुण. रजगुणी असा असतो, स्वार्थाचा विचार करतो, म्हणजे फक्त हे मला मिळालं पाहिजे, हे स्वतःसाठी जगणारा तो रजगुणी. आणि तमगुणी असा असतो की दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाला आपणच शिल्पकार आहोत. म्हणजे मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मला कुणीतरी घडवतंय, कुणीतरी बिघडवतंय, तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगून टाकलं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. त्याचं कारण आहे तू कोणत्या गुणात राहतो हे तुला कळत नाही. तुझ्यावर जी अज्ञान रूपी पडदा आलेला आहे, जो अंधकार आलेला आहे, तू कर्मकांडात अंधश्रद्धात बुडाला, त्याच्यामुळं तुला चांगलं दिसत नाही. आणि हे चांगलं न दिसल्यामुळं, चांगलं न केल्यामुळं हे तमगुण, रजगुण वाढीला लागले आणि याच्यामुळं दुःख भोगावं लागलं. मग आता आपल्याला कळतं की मी इथं कशासाठी येतोय. आता आपल्याला कळत
की आता मी कोणत्या तरी अपेक्षेने आलो तर समजून घ्यायचं की माझ्यात कोणता गुण आहे? रजगुण आहे. जर मी निरपेक्ष भावनेने काम करतोय आणि सगळं कर्म भगवंतावर सोपवून देतोय, करता करिता तूच आहे, जसं करायचं तसं तू कर, मग हे जे कर्म करतोय हे भगवंताला समर्पित होऊन करतो, मग त्याने आपल्याला दुःख येत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणम व्रज. म्हणजे तुझे जे धर्म आहेत ते सगळं सोडून दे आणि मला शरण ये. आणि ज्या वेळेस तुम्ही भगवंताला शरण जाता, भगवंताला समर्पित होऊन काम करता, त्यावेळेस हा अहंकार गळून पडतो, ममता वासना गळून पडते आणि आपल्यातला जो शुद्ध आत्मा आहे, शुद्ध मी आहे, त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि मी कोण आहे हे कळतं. म्हणजे पहा आपण कोणत्या गुणाचे आहे. आता आपण पाहतो की पूर्वीच्या काळी वर्ण व्यवस्था होती, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ही कर्मानुसार नव्हती, गुणानुसारही नव्हती, ही भावानुसार होती. पूर्वीच्या काळी आता सुद्धा तीच आहे की समजा ज्याच्यामध्ये सत्वगुण असतो तो ब्राह्मण असतो. ब्राह्मण म्हणजे ज्याने ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. जो मिळेल त्याच्यात समाधानी असतो आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी काम करतो, ज्याने वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहे तो झाला ब्राह्मण, तो असतो सत्वगुण. म्हणजे ज्याच्यात सत्वगुण असतो तो ब्राह्मण. मग जर माझ्यात देण्याची वृत्ती असेल, मी ज्ञान देत असेल, तर मी कोण झालो आता? सत्वगुणी. म्हणजे माझ्यात गुण कोणता झाला? ब्राह्मण गुण झाला. आपण विशिष्ट एखाद्या वर्गाला ब्राह्मण म्हणतो आणि मग माझ्यातले गुण जे असतात ते वेगळे नसतात. म्हणजे जो रजगुणी असतो, तमगुणी असतो, तो सुद्धा इथपर्यंत ज्ञानापर्यंत येतो, परंतु त्याला पाहिजे भक्तीची जोड पाहिजे. मग जर भक्ती केली तर तो ब्राह्मण स्थितीला जातो. आणि दुसरा असतो क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे त्याच्यामध्ये स्वामी भाव असतो, समाजाची सेवा करणारा. त्याच्यात सत्व आणि रजगुण असतात. ह्या दोन गुणाचा मिलाप होऊन तो काय करतो? तो राजा असतो. आणि तो काय विचार करतो की सगळ्यांना मिळालं पाहिजे. मी कशासाठी काम करतोय? तर ह्या प्रजेसाठी. आपली आई जी असते, आई काय करते? क्षत्रिय वृत्तीने काम असतं बा. सगळ्यांनी खाल्ल्यानंतर स्वतःला घेते. म्हणजे ती कोणता गुण येतो? क्षत्रिय गुण. मग मी जर सगळ्यांना मिळाल्यानंतर मला घेत असेल तर ती झाली क्षत्रिय वृत्ती. आणि त्याच्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आहे शूद्र वृत्ती, म्हणजे वैश्य वृत्ती. आणि वैश्य असा असतो की मलाही मिळालं पाहिजे आणि दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे. शेतकरी पहा, आपल्यालाही थोडा ठेवतो आणि दुसऱ्यालाही देतो. म्हणजे काय? त्याचंही कल्याण झालं पाहिजे, माझंही झालं पाहिजे. म्हणजे हा कोण झाला? वैश्य झाला. मग मी जर इथं काम करीत असेल एखाद्या ठिकाणी, माझाही फायद्याचा विचार केला आणि पुढच्याही फायद्याचा विचार केला, तर मी कोण झालो आता? वैश्य झालो. शूद्र असा असतो फक्त पगारापुरतं काम करायचं, की माझी 8 तासाची ड्युटी आहे, माझी 4 तासाची ड्युटी आहे, मला फक्त एवढंच करायचंय, याच्यानंतर माझा आणि याचा काही संबंध नाही. तुमचं तुम्ही, माझा मी. तो झाला शूद्र. मग असे काही लोक असतात की फक्त ते स्वतःचा विचार करतात. स्वतःचं भागलं म्हणजे झालं, ही झाली शूद्र वृत्ती. आणि त्याच्यानंतरचा वर्ग असतो अस्पृश्य. मग अस्पृश्य कोण? दुसऱ्याला त्रास देणारा, दुसऱ्याची निंदा करणारा, ज्याच्या मुखात शिव्या आहेत, दुसऱ्याला नावं ठेवतो, तो झाला अस्पृश्य. मग भ्रष्टाचार करणारा, चोरी करणारे, हे कसे असतात? अस्पृश्य. पण आपण आतापर्यंत काय समजत आलो की हा ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, अस्पृश्य, म्हणजे हे जे प्रकार आहेत ते आपल्या गुणानुसार आहेत, आपल्या भावानुसार आहेत. मग मी काय करतोय? माझ्यातला शुद्ध मी कोणत्या वृत्तीत जगतोय? सत्व वृत्तीत आहे का वेगळ्या वृत्तीत आहे, हे आपल्याला कळलं म्हणजे मला कळतं मी कोण आहे, मला काय करायला पाहिजे. आणि जरी मी एखाद्या वेळेस वाईट वागणुकीकडे गेलो, पण मला कळलं पाहिजे हे चुकतंय बरं का, मला कुठं जायचंय? सत्वगुणाकडे जायचंय.
पुन्हा मला फिरून सत्वगुणाकडे आलं पाहिजे आणि त्यावेळेस मला मी कोण आहे याची जाणीव होईल. आणि या ठिकाणी आपल्याला भगवंताने जे पाठवलंय ते भगवंताची भक्ती करण्यासाठी आणि आत्मज्ञान घेण्यासाठी, मी कोण आहे हे जाणण्यासाठी मी इथं आलेलो आहे. ही सुंदर दुनिया, हे जग पाहण्यासाठी मी आलेलो आहे. आणि हा निसर्ग आपल्याला खूप शिकवतो पहा. म्हणजे पहा, आपण खूप कुठतरी लांब फिरायला जातो, एखाद्या ठिकाणी पर्यटन स्थळाला फिरायला जातो, तिथून काय आणतो, समजा जम्मू काश्मीरला फिरायला लोक जातात किंवा वेरूळ अजिंठ्याला जातील, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तिथून माघारी काय आणतो आपण, काय आणलं आतापर्यंत, फक्त पाहतो आणि माघारी येतो. आणलंय का काही जाणत नाही. मग आता तिथला निसर्ग, इथं आलं तरी काय, तिथला निसर्ग, तो आनंद आपल्या डोळ्यासमोर राहतो, माघारी काय आणत नाही. तसं आपल्याला पाठवलंय, माघारी काय न्यायचं नाही. इथे काय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे, भक्ती करायची. आणि मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे हे कळलं की आपल्याला आपलं जीवन समजलं. याला खूपच वैराग्य वृत्ती लागते. आपल्याला समज करून घेतलाय, म्हणजे संन्यासी, त्यागी, म्हणजे एवढा असा त्याग केला म्हणजे हे मिळून, खूप तपश्चर्या केली म्हणजे हे मिळून. भगवद्गीतेत एकदम सोप्या पद्धतीने सांगितले, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्म कर, फळावर तुझा अधिकार नाही. मग सगळ्यात श्रेष्ठ सांगितले कर्म फळाचा त्याग. आणि मग भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रेयो ही ज्ञानमाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस, त्यागात शांतीरनंतर. म्हणजे बघा, आपण जो अभ्यास करतो, जर या जीवनाचा मर्म नाही कळलं, अभ्यास करून काहीच नाही कळलं, तर त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे सांगितलं. मग तुम्ही काय करा, ज्ञानी भक्ती करा. जर तुम्हाला समजत नसेल, अभ्यासच कळत नसेल, तर तुम्ही त्याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ सांगितलंय, ज्ञानी श्रेष्ठ. ज्ञानीपेक्षा ध्यानी श्रेष्ठ. आणि ध्यानीपेक्षा कर्मफळाचा त्याग करणारा लगेच शांत होतो. मग कर्मफळाचा त्याग कधी करतो ना आपण, समजा मी एखादं काम केलंय, त्याग करणं म्हणजे काय, हे देवा हे तुला अर्पण, मी जो प्रसाद केलाय घरी आणलं, हा प्रसाद म्हणून खाल्ला, काय झालं, तो भगवंताला समर्पित झाला. माझा प्रवास भगवंताच्या नावाने केलाय, मी चाललोय आता फिरायला, भगवंता तूच आहे आणि हे तुझ्यासाठीच आहे असं जर म्हटलं, तो प्रवास काय झाला, तीर्थयात्रा झाली. म्हणजे जे करायचंय ते भगवंताच्या नावाने करायचं. म्हणजे काय होणार आहे, कर्मफळाचा त्याग होणार आहे. मग मीच शेती करतो, मी एवढं कष्ट करतो, मी घर बांधलं, मी सगळं केलं, आणि मग दुःख वाटायला आल्यावर मग ते मला येतं. आणि मग त्या दुःखात आपण इतकं गुरफटून जातो, त्याच्या बाहेरच येत नाही. मग हे जे दुःख येतं ते आपण स्वतःच्या विचाराने, कर्माने आणि आपल्या कृतीने हे सगळं ओढून घेतलेलं असतं. म्हणून हे जे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज सांगतात की रामी आराम, आरामी राम, सांडोनी भवश्रम, आत्मज्ञानी ओळखा. म्हणजे तुम्ही काय व्हा, आत्मज्ञानी व्हा, स्वतःला जाणून घ्या. जब आँख खुल जाए तब सवेरा. म्हणजे जर तुमचे डोळे उघडले त्या दिवसापासून तुमच्या नव्या जीवनाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचं नवं जीवन सुरू झालेलं आहे. मग सांडोनी भवश्रम, मग आता हे जे भवश्रम आहे, मग आपण भवश्रम हे जे काम कष्ट करतो, हे जी मोहमायात गुंततो तो कसा, तर एक साधू महाराज होते आणि साधू महाराज आता मरायला लागलेले, म्हणजे त्यांचा मृत्यू जवळ आलेला आणि ते शेवटच्या क्षणाला शिष्याला बोलून घेतात आणि मग शिष्य त्यांची सेवा करत असतो आणि शिष्य त्यांना म्हणतात की महाराज तुम्ही आता चालला, पण मला शेवटचा काहीतरी एखादा मंत्र द्या म्हटलं. आता शेवटला जाता जाता शिष्याने काय मागितलंय, एक मंत्र मागितलाय की मला ह्या दुःखातून, ह्या संसारातून मुक्त करण्याचा काय करा मंत्र. असा मंत्र मागितला. त्यांनी एक मंत्र दिला, बिल्ली मत पाळणं, म्हणजे मांजर पाळू नको. आता मांजर पाळू नको हा काय मंत्र आहे, आणि त्या साधूचा मृत्यू झाला. एवढं काय सांगितलंय, फक्त मांजर पाळू नको. आता हा कोड्यात पडला.
सगळ्यांच्या घरोघरी मांजर येतं, सगळे प्राणी पाळतात आणि मंत्र काय दिलाय, मांजर पाळू नको. आता काय भानगडी, त्या साधूकडे जे जे लोक यायचे त्या सगळ्यांकडे हा फिरून यायचा. आणि मला साधू महाराजांनी असा मंत्रच कसा दिला की काय सांगितलंय, साधा मांजर पाळू नको. आता हा काय मंत्र आहे का? आणि सगळे म्हणायचे आता आम्हाला काय माहित नाही, त्यांनी काय सांगितलं आत्म्याच्या मागे काहीतरी असेल, परंतु आम्हाला काय माहित नाही. मग असे फिरता फिरता एक त्यांचे जुने साधूचे मित्र, तेही साधू होते, त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला असा असा मंत्र दिलाय आणि त्याचा अर्थ काय मला काय कळलं. त्यावेळेस त्यांनी ती सांगितलं की म्हटले का सांगितलंय ते सांग. हे साधू महाराज संन्यासी होते, इतके संन्यासाचं पावित्र्य राखायचे. त्यांनी काय केलं, गावापासून दूर एका ठिकाणी झोपडी बांधली, त्या झोपडीतच राहायचे. एकदम माधुकरी मागून घ्यायचे, खायचे, हे सगळं सुखात होते. त्यांची ध्यान धारणा एकदम व्यवस्थित चाललेली, ते भगवंताच्या भक्तीत लीन होते. एवढं सगळं सुखासुखी सगळं चालू होतं. आता काय झालं की त्यांचं कपडे बी थोडे लंगोटी, थोडे कपडे आणि तिथं धोतर तिथं असायचं ठेवलेलं. परंतु हे कुठं बाहेर गेले फिरायला, पाणी आणायला गेले की त्या झोपडीत उंदीर झाले. उंदीर झाल्यानंतर काय झालं, ते उंदर यायचे कपडे कुरतडायचे, कपडे कुरतडायला लागले. आता बरेच दिवस असं चाललं. तो एक जणाकडे गेले महाराज, म्हटले काय झालंय, म्हटले मी इथं कपडे वाळायला घातले की उंदर इथं येत आणि कपडे काय करताय, कुरतडून टाकताय. ते म्हणले सोपं आहे, म्हणले मांजर पाळावं लागत. काय करावं लागत, मांजर पाळावं लागत. आता असं म्हटल्यावर त्या साधू महाराजांनी काय केली, मांजर आणली. आता ती उंदराला खायची, उंदीर बंद झाले, परंतु मांजरीला खायला काय. मग हे काय करायचे, गावात जायचे, ह्यांनाही थोडं खायला आणायचे माधुकरी मागून आणि हे म्हणायचे मांजरीला काय करा, थोडं दूध द्या. 2-4 जणांचे दूध होतं. आता काही दिवस दूध दिलं, परंतु एक जण म्हटले महाराज दररोजच तुम्ही दूध देता, तुम्ही येताय आम्ही देतोय, तुम्ही गायच पाळा ना म्हटलं. मग त्या महाराजांनी काय केलं, ते म्हणले ठीक आहे, आता मांजरीला तर दूध लागत आहे, मग गाय आणली. आता गाय आणल्यावर आता हे ते गायीची धार काढायची, गायीला खायला बघायचं. आता कुठून तरी आणायचे, कुणाच्या शेतात जायचे आणि शेतात गेल्यानंतर मग आता हे दररोज कोण खायला देणार, दररोज गायीची सेवा कोण करणार. मग एक जण असं भेटले, महाराज तुम्ही लग्नच करून म्हटले. आणि मग शेवटी महाराजांनी काय केलं, मग लग्न केलं, संसार थाटला. आणि मग नंतर महाराजांना काही दिवसांनी कळालं की आपण काय केलंय, सगळी साधना बंद पडली, हे आपण जे करीत होतो ध्यानधारणा बंद पडली, आपण जे व्रत घेतलं होतं ते सगळं सोडून आपण इथं आलोय. काय पाळल्यामुळं, मांजर पाळल्यामुळं. मांजरीला दूध लागलं, दुधाला गाय लागली, गाय सांभाळायला कोणाला तरी आणावं लागलं, कुटुंबच थाटावं लागलं. म्हणजे हे सगळंच आहे आपलं. हे काय होतंय, घरात ही वस्तू लागती, ती वस्तू लागती, हे सगळं काय करतोय, लागत आहे थोडं आपल्याला, परंतु काय करतोय आपण, सगळं आणतोय, पण तरी काय झालंय आपल्याला दुःख आहे. म्हणजे दुःख काय आहे की आपले पहा, मेलेल्या पोपटाला पिंजरा जसा बनवतो तसं आपले मन गेले, आपल्या भावना हरपल्या, आपल्याला भक्ती निघून गेली आणि आपण काय केलंय, एक घराचा पिंजरा तयार केला, त्यात सोफा टाकलाय, सगळं आणलंय, तरी ती गादी रुतायला लागली, ते फोन सुधरून द्यायला. ह्या ज्या वस्तूंनी काय केलं आपल्याला, हा पिंजरा नुसता दिसायला आहे, परंतु आपण मात्र दुःखात आहोत. किती जण मोकळेपणाने हसतायत, आज बळच धरून बसून आणले होते आपण. म्हणजे आपण काय झालंय, आपलं हसणं गेलं, आपला आनंद गेला. म्हणजे तो आत्मानंद असतो, जो आतला भाव असतो तो आपला हरपला. आणि काहीतरी शोधतोय आपण, कुठं कधीतरी काहीतरी मिळेल, माझ्या जीवनात काहीतरी बदल होईल आणि मग माझं जीवन सुखरूप चलन, माझं तर गेलं पण माझ्या पुढच्यांचं तरी बरं होईल. असं करता करता आपलंही जीवन निघून जातं, परंतु सुख काय मिळत नाही. आणि हे सुख कुठे आहे, सगळं आत. हे कुठे आहे, सगळं आत आहे आणि शोधतोय कुठं, बाहेर. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. सगळं हे माझ्यात आहे, परंतु शोधलंय मी बाहेर. मग जे आत्मज्ञानी आहेत, ज्यांना स्वतःचा शोध लागला, ते आनंदी झाले.
आणि ज्याला स्वतःचा शोध नाही लागला ते अजूनही भरकटत आहे, ते सुखाच्या शोधात आहे. आणि जे पहा, प्रभू रामचंद्राचं उदाहरण पहा. काही वेळानंतर राजगादीवर बसायचंय आणि अगोदर थोड्या अगोदर समजलं की वनवासाला जायचं. कसलाही भाव बदलला नाही. वनवास तर वनवास, माझ्या पित्याच्या वचनासाठी मी वनवास स्वीकारेन. सुखही नाही, दुःखही नाही. भगवान श्रीकृष्ण कर्णाने विचारलं होतं की देवा, मला इतका छळलंय, मला दासीपुत्र किंवा वेगवेगळ्या नावाने हाका मारतायत आणि मला इतका छळ दिलाय, माझी सख्खी आईने मला लहानपणी टाकून दिलं, मला दुसऱ्याच्या स्वाधीन केलं आणि मला आतापर्यंत एवढा त्रास भोगावा लागला. मग श्रीकृष्णाने सांगितलं की अरे तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख बघ. जन्म तुरुंगात झालाय माझा, वाढलंय दुसऱ्या आईकडे, लहानपणीच मामाने संकट पाठवले, एवढं सगळं झालं तर पुन्हा महायुद्ध महाभारत घडलं, तिथं पुन्हा ही भगवद्गीता एवढं तत्वज्ञान सांगायचंय. आणि सगळं झाल्यानंतर गांधारीने पुन्हा शाप दिला. काय शाप दिलाय की निर्वंश होईल, म्हणजे सगळं यादव कुळ नष्ट होईल. आणि यादव कुळ नष्ट होईल शाप दिला तरीही त्यांनी हसत स्वीकार केला आणि सगळ्या यादव कुळाचा नाश उघड्या डोळ्यांनी पाहिला. सगळे आपले जवळचे मरत होते हे उघड्या डोळ्यांनी श्रीकृष्णाने पाहिलं. म्हणजे देवांचं कुळ नष्ट झालं आणि हे देवांनी पाहिलं. म्हणजे बघा, आपण विचार केला की आपल्या दुःख तर काहीच नसतं, आपल्याला सगळं सुख असतं, पण ते सुखच त्रासदायक होतं. आता आपल्याला म्हणजे आपल्याला सगळं दिलंय, जन्म दिलाय, आनंदी राहायला पाहिजे, परंतु ते नाही. आपण काय करतोय, इतरांसंग तुलना करतोय, अपेक्षा करतोय, मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, परंतु सगळं मिळतं, परंतु आपल्याला काय जो जे वांछिल तो ते लाहो, सगळं मिळत राहतं, परंतु आपली शुद्ध भावना, माझ्यातला शुद्ध मी ज्या वेळेस जागा होईल त्यावेळेस आपल्याला सगळं मिळत राहील. आणि मग शेख मोहम्मद महाराज पुढे सांगतात, जितके दिसे तितुके नासे, नाशात अविनाशे अजप जपे. आणि हे जितकं दिसणार आहे ते सगळं नाश होणार आहे. आणि ह्या नाशात एकच तत्व अनिवार्य आहे, अनंत आहे. किती आहे? अनंत. आता आपल्याला जर विचारलं हे अनंत म्हणजे काय, तर सांगता येत नाही. आता हे तर सगळी बरीचशी शिकलेली पिढी आहे, म्हणजे अनंत म्हटल्यानंतर त्याच्या पुढे काहीच नाही. मग हे अनंत म्हणजे किती आहे? आपण म्हणतो भगवंत विशाल आहे, मग विशाल म्हणजे किती आता हेही माहित नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी हे तत्व व्यापलेलं आहे, हे किती आहे? तर एक थोडस सांगतो त्यातलं तुम्हाला, म्हणजे हे अनंत आपल्याला लक्षात येईल. हे अनंत काय भानगड आहे? आपल्याला सहज दिसतं, हे आकाश दिसतं, पृथ्वी दिसते, तारे दिसतात, ग्रह दिसतात, सगळं दिसतं, परंतु हे किती आहे हे सांगत. पहा, आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर भारत देश आहे आणि काश्मीर ते कन्याकुमारी याचं अंतर आहे 3700 किलोमीटर. किती अंतर आहे? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचं अंतर किती आहे? 3700 किलोमीटर. आपण ज्या पृथ्वीवर राहतोय ह्या पृथ्वीचा परिघ 40,000 किलोमीटर. किती आहे? 40,000 किलोमीटर. आपण असं चालत गेलं ना पुन्हा इकडून माघार येतो. म्हणताना असं कसं काय, इकडं सपाट जातो इकडेच जातो, तसं नाही. ही गोल आहे, ही काय आहे? गोल गोळा आहे. असं जर गेलो तर परत माघारी इकडून येतो, साईड बदल ना आता, परंतु या ठिकाणी येतो. किती किलोमीटर हे सगळं? 40,000 किलोमीटर. आता पहा, जर काश्मीर ते कन्याकुमारी अंतर 3700, ही पृथ्वीचा परिघ 40,000 आहे. आता पृथ्वी ते चंद्र याचं अंतर आहे 4 लाख किलोमीटर. किती अंतर आहे? 4 लाख किलोमीटर. आणि या पृथ्वीपासून सूर्याचं अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. आता किती किलोमीटर आहे? 15 कोटी किलोमीटर. अजून तर अनंत संपलं नाही, अजून अनंत यायचं आहे. आता हे 15 कोटी किलोमीटर आहे, आता कोटीत गेले. आता तर 15 कोटी किलोमीटर अंतर आहे. आणि आपली जी सूर्यमाला आहे का, आपण नाही म्हणत का, बुध, शुक्र, शनी, गुरु हे ग्रह येतात,
म्हणजे युरेनस, नेपच्यून हे काय येतं? ग्रह येतं. आणि या सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे माहितीये का त्यातला? गुरु ग्रह आहे, गुरु. आणि हा गुरु ग्रह सगळ्यात मोठा किती आहे माहितीये का? पृथ्वीपेक्षा 1300 पटीने मोठा. किती पटीने? आपल्या सूर्यमालेतला एक ग्रह पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे? 1300 पट मोठा आहे. म्हणजे असे 1300 पृथ्वी एकत्र केल्या तर तो एक गुरुग्रह तयार होतोय. आता हा झाला 1300 पट. पण सूर्य किती मोठा असेल आता पृथ्वीपेक्षा? किती असेल अंदाजे? तर तो आहे, आता विचार करा, हा 13 पट आहे. मग हा किती असेल? तर सूर्य आहे 13 लाख पट मोठा. सूर्य किती मोठा आहे? 13 लाख पटीने मोठा आहे हा सूर्य पृथ्वीपेक्षा. म्हणजे अशा आपल्या पृथ्वी 13 लाख गोळा केल्यानंतर एक सूर्य तयार होतो. आता म्हणतात हेच एवढं अनंत आहे, तर याच्या पुढे काय असं का? आता याच्या पुढे आता ही झाली फक्त एक सूर्यमाला. आणि आपलं जे हे आहे ना आकाशगंगा, याला मिल्की वे नाव आहे. मिल्की वे ही एक आकाशगंगा आहे. ह्या आकाशगंगेतली ही एक सूर्यमाला आहे. आणि या आकाशगंगेत आणखीन एक तारा आहे पा, आणि त्या ताऱ्याचं नाव आहे UY स्कूटी नावाचं तारा आहे. काय नाव आहे त्याचं? UY स्कूटी. आणि तो सूर्यापेक्षा 1700 पटीने मोठा. किती पटीने मोठा आहे? 1700 पटीने मोठा आहे. आणि या आकाशगंगेत असे सूर्य 10,000 ते 40,000 कोटी सूर्य येत. किती सूर्य येत? 10,000 ते 40,000 कोटी सूर्य येतं. आता पृथ्वीचा त्याचा काही हिशोब नाही. आता अनंत सांगतोय आपण, तर अनंता मधुसूदना. मग हे अनंत किती आहे? आणि ही फक्त एक आकाशगंगा आहे. सूर्याचा इथं प्रकाश यायला किती वेळ लागतो? 9 मिनिटं लागतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश आता जो पडलेला आहे का इथं आत्ताचा, तो 9 मिनिटापूर्वी आलेला. किती वेळ लागतोय तिथून प्रकाश यायला? 15 कोटी किलोमीटर आहे. आणि तो इथं आलेला आहे. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटरचा. सेकंदाला 3 लाख किलोमीटर पळतोय. म्हणजे बघा हा वेग किती. म्हणजे हे सगळं काय आपलातून आहे. आणि सूर्यापेक्षा मोठा तारा कोणता सांगितला मी आता? UY स्कूटी नावाचा तारा सूर्यापेक्षा 1700 पट मोठा आहे. आणि पृथ्वीपेक्षा सूर्य किती मोठा आहे? किती? 13 कोटी. म्हणजे 13 लाख कोटी, म्हणजे 13 लाख पटीने मोठा कोण आहे? सूर्य. मग जर एवढा मोठा सूर्य आहे, त्याच्या पटीने 1700 पट मोठा काय आहे? एक तारा आहे. त्या ताऱ्याचा आपल्या त्या ब्रह्मांडात एक तारा आहे. आणि एक ही फक्त आकाशगंगा आहे. आणि या आकाशगंगेचा आकार भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखा. हे काय? भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र जसं आहे ना, तसे ही आकाशगंगा आहे. आणि आपल्या आकाशगंगेसारख्या अशा 200 कोटी आकाशगंगा आहेत. किती आकाशगंगा आहेत? 200 कोटी. आणि आपल्या शेजारची जी आकाशगंगा आहे तिचं आणि आपलं अंतर 25 लाख प्रकाश वर्ष आहे. तिथून जर प्रकाश पडलेला असेल, आता जर ती चमकणारी दिसत असेल, तर तो प्रकाश कधी निघालेला आहे? 25 लाख वर्षापूर्वी. कधी निघाला आहे? 25 लाख वर्षापूर्वी. म्हणजे बघा, त्याच्याही पलीकड हे परमात्मा तत्व आहे. आपण जे म्हणतो ना, जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत आहे, हे तत्व त्याच्याही पलीकड आहे. आणि हे सगळं त्या भगवंताने व्यापलेलं आहे. आणि जर एवढं मोठं भगवंत तत्व असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, हे छोट्या मोठ्या गोष्टीत मला हे दे ते देत नाही, अरे हे किती मोठे, हे काय काय सांभाळायचंय. असे हजारो कोटी सूर्य येतं, अशा हजारो पृथ्वी येतात, असे कोटीनी ग्रह येतं. 200 कोटी तर नुसते हे आकाशगंगा येतात. आणि आपली ही आकाशगंगा, आपण म्हणतो ही पृथ्वी सूर्याभोवती फिरती, पण सूर्य सुद्धा त्या आकाशगंगेत फिरतोय. आणि ह्या आकाशगंगा सुद्धा फिरती. आणि त्या आकाशगंगेला फिरायला 23 कोटी वर्ष लागतात. म्हणजे आता जर विचार केला तर हे सगळं आपल्या बुद्धीच्या पलीकडं आहे. म्हणून
वेद म्हणतात हे सगळं नेती नेती आहे, आम्ही याला जाणू शकत नाही. मग याला एकच पर्याय सांगितलाय, याला शरण जाणं. याला काय करायचंय? शरण जायचंय. आपण कितीही म्हणलं ना, हे एवढे शोध लागले तेवढे शोध लागले, हे गुरुवरून मंगळावरून चंद्रावरच खेळत होते. तर अशा हजारो सूर्य, हजारो चंद्र, हजारो ग्रह, याचा आणखीन कोणाला शोध लागलेला नाही, शोध लागणारही नाही. आणि म्हणून आपण त्याला काय करायचंय? भगवंता तुझी लीला अपरंपार आहे, फक्त म्हणायचं सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव. आणि मग एवढ्या आकाशगंगेत मी कुठं आहे? आता मी कुठे? आता माझा कुठं शोध लागतोय का? तरीही माझ्यातला मी इतका वाढला, इतका अहंकार वाढला की मी इतकं करून करून, परंतु तो किती मोठा आहे त्याच्या पुढे आपण काहीच नाही. पण आपली अवस्था काय झाली माहितीये का? समुद्रात अनेक माठ भरून ठेवले, पण त्या प्रत्येक माठाला काय वाटतंय? प्रत्येक आतल्या पाण्याला वाटतंय मी वेगळं आहे, मी कसा आहे? वेगळा आहे. आणि हा समुद्र कसा आहे? वेगळा आहे. तो वेगळा, मी वेगळा. परंतु कालांतराने काय होतं? ते माठाला पाणी धडकून धडकून ते माठ फुटून जातो, पाणी कुठं निघून जातं? समुद्रात. आता मिठाला समुद्र होता येईल का? नाही. पण मीठ समुद्रात टाकल्यावर पण ते समुद्र विलीन होईल का नाही? ते अनंतात विलीन होईल का नाही? तसंच आपलं आपण जी माठ आहेत ना, आपण धरून बसलो ह्या माठाला, मी वेगळा आहे, मी असा करीन, मी तसा करीन. आपण असं वेगळं समजलं, परंतु हे फुटलं की त्याच्यात ते विलीन होणार आहे आणि कुठलं कुठं माहीत नाही. ह्या अनंताचा शोध कोणालाही लागलेला नाही. म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात की रामी आराम, आरामी राम, सांडोनी भवश्रम, आत्मज्ञानी ओळखा. आणि जितुके दिसे तितुके नाशे, नाशात अविनाशी अनिवार्य. आणि मग ह्या नाशात जे अविनाशी तत्व आहे ते आदी अनंत आहे, त्याचा शोध कुणालाच लागला नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की पुन्हा भगवंताने अवतार कसे घेतले? मग ते तर दिसतेच आपल्याला. मग एवढं अविनाशी अनंत आहे, मग ते कसं काय कळत नाही? आता आपल्या भारत मातेला वंदन करायचंय आपल्याला. आपण कशाला वंदन करतो? आपल्याला भारत मातेचं वंदन करायचं. काय करतो आपण? झेंड्याला वंदन करतो. मग सगळ्याला वंदन, भारत मातेला वंदन होतं का नाही? तसं ह्या सगुण मूर्ती पुढं वंदन केलं म्हणजे ती प्रातिनिधिक स्वरूपाच्या पुढं याला वंदन केलं म्हणजे त्या सगळ्या तत्वाला वंदन केल्यासारखं. म्हणजे आपल्याला सोपं दिलंय की तुम्हाला काहीतरी पुढे दिलंय आणि तुम्ही काय करा? भक्ती करा, या जीवनाचा आनंद घ्या. हा जन्म आनंदासाठी आहे, भक्तीसाठी आहे, भगवंताच्या नामासाठी आहे. आणि या भगवंताच्या नामाचं महत्व म्हणजे वाल्मिक ऋषीला कळालं, वाल्या कोळ्याला कळालं, भक्त प्रल्हादाला कळालं, ह्या साधू संतांना कळालं. आणि हे सगळ्यांना कळतं, परंतु वळत नाही. कारण माझ्यातला मी अजून जागा नाही. आणि माझ्यातला मी जागा झाला की ते भगवंत तत्व सगळ्यांमध्ये आहे. मग आपण विचार करतो की जर सगळ्यात भगवंत आहे, मग हे लोक येड्याने का करतात? असाही प्रश्न पडतो. हे चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात. मग आता प्रत्येकाला काय दिलेलं आहे? सत्व रज तम सांगितलं. ते गुणाचं पांघरून जास्त झालं, ते गुण जास्त प्रमाणात त्याच्यात गेले की तो त्याचं स्वस्वरूप ओळखतो आणि त्याला वाटतं मी कसा आहे? वेगळा आहे. परंतु जर स्वतःचं स्वस्वरूप जाणलं तर आपल्याला तो अनंताचा मार्ग सापडत, आपल्याला भक्तीचा मार्ग सापडत. आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात, सद्गुरु कृपे अजप जपे, शेख मोहम्मद समत्वे दीर्घतम. आणि मग ही कधी होतं? तर सद्गुरूची कृपा झाली. मग सद्गुरूच्या कृपा झाली तर आपल्याला हा अनंताचा, भगवंताचा मार्ग सापडतो आणि आपल्याला एक नवी दिशा मिळते. आणि मी कोण आहे याचा शोध लागतो. आणि आपण जी ज्ञानेश्वरी वाचताय म्हणजे खरोखर एक पवित्र ग्रंथ आहे, इतके पवित्र आहेत, त्यात सगळं जीवन कसं जगावं हे सांगितलंय का? मी ते वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. सारी भगवद्गीता पंचकोश शुद्धीची आहे, त्यात तेवढंच सांगितलंय
5 कोश शुद्ध करा. कोणते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश शुद्ध करणारी ही भगवद्गीता आहे. त्याच्यात आहाराचं सांगितलंय. अर्जुनाला गरज होती का आहाराची? तो तर ज्ञानी होता, पण कुठं सांगितलंय? रणांगणात. म्हणजे सात्विक आहार पाहिजे सगळ्यांना, सात्विक आहार घेतला पाहिजे, हे कुठं सांगितले? रणांगणात. मग ही अर्जुनाला सांगितली का? तर अर्जुन हे प्रातिनिधिक होता फक्त. तर ती सांगितली कोणाला? कोणाला सांगितली असेल? ही मला सांगितली, आपल्याला का मला? ती कोणाला सांगितली? मला सांगितली. आणि ही मला सांगितलेली ही जी गीता आहे ही आचरणात कुणी आणायची? मी आणायची. परंतु आपण सहज म्हणतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. माझा संबंध काय केला? मी तोडून टाकला. मग मला त्याच्यातून काही शिकायचं सारखं असेल तर त्याच्यात हे 5 जे कोश सांगितलेलं आहे, 5 कोश शुद्ध झाले की तू भगवंत स्वरूप होणार. तुला तुझं स्वतःचं स्वरूप कळणार, तुझ्या जीवनाचा अर्थ कळणार आणि याची देही याची डोळा म्हणजे भोगी जे मुक्तीचा सोहळा जो आनंदमय स्वरूप आहे ते तुला कळत. आणि मग हे जे संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्याला सांगितलंय की बाबांनो ही सद्गुरूची कृपा झाली माझ्यावर, मग मी अजप जप, मग अजप जप म्हणजे माझा अखंड जप चालू झाला आतल्या आत. आता म्हणायची गरज नाही. हे किती दिवस म्हणावं लागतं? ज्यावेळेस आत एकदा मुरलं की ते ऑटोमॅटिक स्वतःची जाणीव झाली की ते आत्मानंदात जातात, ब्रह्मानंदात डोलत असतात आणि ते आनंदी जीवन जगतात. आणि म्हणून शेख मोहम्मद महाराजांनी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय, एकदम सोपी दिली व्याख्या आपल्याला. परंतु आपण ह्या गोष्टीत पडत नाही. खूप मोठमोठे ग्रंथ वाचतो, खूप खूप मोठ्या व्याख्या पाप पुण्याचे केलेल्या असतात आणि त्यात इतकं गुंतून पडतो की आपल्याला वाटतं हे आपलं काम नाही, हे संन्यासी होणं आपलं काम नाही, एवढा त्याग कसं शक्य आहे का? आणि एकच सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने, आसक्ती सोडा आणि कर्मफळाचा त्याग करा. एवढ्या 2च गोष्टी आहेत भगवद्गीतेत. तुम्ही समजा एखादी गोष्ट मिळाली तरी ठीक आणि नाही मिळाली तरी ठीक, तुमच्या ओकेने स्थितीत मध्ये राहा. मिळाली तरी ठीक आहे, नाही मिळाली तरी ठीक आहे. ही झाली आसक्ती सोडणं. त्यांनी सगळे विषय वासना आपण इतकं क्लिष्ट करून टाकतो की एखादी गोष्ट केल्यानंतर पुन्हा मन न जाणं याला म्हणायचं ती आसक्ती आपण सोडून दिली. परंतु आसक्ती इतकी धरली की आज काहीतरी संध्याकाळी मेनू आहे, उद्या काय असेल गाडी, ही काय झाली? त्या पदार्थाप्रती काय झाली? आसक्ती झाली. मग आपली जीभ कशात रमणार? त्याच्यात रमणार. आज संध्याकाळी कोणता मेनू असेल, आज कालची लईच भारी होती, आजची घडी काय करता येत, म्हणजे ही काय झाली? आसक्ती झाली. आणि ती जर इच्छा पूर्ण नाही झाली मग काय होणार? पुन्हा गुंतून पडला. पण मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, ह्या स्थितीत आलो झालं ओके आपण. पण गुंतून पडतो का? गुंतून पडणं म्हणजे विषयात गुंतून पडणं. आणि मग जे जे कर्म करतोय ते देण्याच्या भावनेने करा. मी इथं वाचायला बसतोय ना, माझी एक भावना पाहिजे. मी हे सांगतोय ना, माझी एक भावना पाहिजे. याच्यामुळं 4 लोकांना काहीतरी चांगला मार्ग मिळावा, दुसऱ्याचं कल्याण व्हावं, हे देण्याच्या भावनेने केलं तर ते झालं भगवंताला समर्पित. पण मी हे केल्यानंतर मला काहीतरी प्राप्ती होईल झाली असं. म्हणजे आपण इतकं गुंतून पडतो आणि हे गुंतून पडल्यामुळं आपल्याला दुःख येतं. मग एवढं सगळं सोपं आहे, परमार्थ एकदम साधा सरळ सोपा आहे. परंतु आपण त्याला अवघड करून बसलो. सोपं आहे, देण्याच्या भावनेने करा. जी गोष्ट आपण शेती करतोय याच्यात चांगलं पीक येऊ दे, या पिकामुळे अनेकांचं पोट भरून दे, सगळ्याला मिळून दे, म्हणायला काय अडचणी. झाली देण्याच्या भावनेने शेती. मी घरात स्वयंपाक करते, मग स्वयंपाक करताना सगळ्यांची तृप्तता होऊ दे, काय होणार आहे? ही झालं देण्याच्या भावनेने. पण काहीतरी केल्यानंतर मला मिळायला पाहिजे, मग हा झाला रजगुण. मग पुन्हा सत्व रज तमगुणाकडे येतो आपण. आणि या गुणामुळं, आणि निसर्गाचा नियम आहे देण्याचं, निसर्ग शिकवतो. म्हणजे हस्तस्य भूषणम दानम, म्हणजे सत्य कंठस्य भूषणम आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. म्हणजे
हाताचं भूषण दान आहे. म्हणजे आपण काय करा, देत राहा. देत राहा म्हणजे आता पैसे द्यायचेत का कोणाला? आपल्याला देण्याची वृत्ती सुद्धा अशी असते की आपल्याला वाटतं द्यायचंय म्हणजे काय करायचंय, आपल्या जवळचं सगळं द्यायचंय. काय शब्द द्या, प्रेम द्या, आनंद द्या, गोड बोला, एकमेकांजवळ मायाने बसा, एकमेकांची विचारपूस करा. झालं देण्याची भावना आपली. का असं काहीतरी वेगळं द्यावं लागतं? कोणीतरी आला आणि आता माझ्याकडे हे नाही द्यायला. एक वस्तू नसतं, परंतु अनेक गोष्टी असतात द्यायला. पाहुणे रावळे येतात, त्यांच्या संग बोला. आपल्या घरी आई वडील आहेत, त्यांच्याशी संवाद साधा. सगळ्यांबरोबर कुटुंब एकमेकात मिसळलं, संवाद केला तर झाला स्वर्ग. पण स्वर्ग कुठं शोधायचं आपल्याला? सगळं वर गेल्यानंतर माझं ठीकठाक झालं पाहिजे. इथला स्वर्ग काय करायचं? म्हणजे या ठिकाणचा स्वर्ग आपल्यालाच निर्माण करायचा आहे. या ठिकाणी आनंद आपल्यालाच साजरा करायचा आहे. आणि हा उत्सव, प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे. प्रत्येक दिवस हा उत्सव झाला पाहिजे आपला. आणि मग मी आज उठलोय, भगवंतानी मला आज पुन्हा संधी दिली, हा दिवस आनंदात घाला. आज मला सुखाने दिवस गेलाय माझा, झोपताना त्या भगवंताचे आभार माना, झाला परमार्थ. आता हे नाम घ्यायचं का सांगितलं जातं? तुम्ही आपण स्वतःला ओळखलं नाही म्हणून ती जाणीव व्हावी. वारंवार तो जप घडला की तुमच्यातलं आत्मतत्व जागं होईल. आणि आत्मतत्व जागं झालं की मग अजप जप चालू होतं. आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात की मला ही समत्व दृष्टी आली आणि मी सगळीकडे समभाव पाहिला. आणि मला आता सुख दुःख म्हणजे चांगलं वाईट, पाप पुण्य, खरं खोटं या सगळ्यांपेक्षा मी पुढे गेलो. आणि या सगळ्यांपेक्षा पुढे गेल्यामुळं मी या पदाला गेलो, म्हणजे मी संत पदाला गेलो, हे शेख मोहम्मद महाराज सांगतात. मग संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांनी अनेक अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले. आणि ते जर आपण वाचले, मी तर दररोज एक युट्यूबला किंवा ग्रुपवर टाकत असतो, एक ओवी टाकत असतो. आणि ती ओवी एवढी विचार करायला लावणारी असते, ती विचार माणूस त्यात गुंतून जातो की अरे हे विचार किती अफलातून येतं. 400 वर्षापूर्वी एक एक शब्द, एक एक ओवी, इथं एक पान गेलं तर मी 4 वेळेस विचार करतो, ह्याच्यात कुठं काना मात्रा उकार हुकलाय का काय, चुकीचा मेसेज पडतोय का काय. परंतु या लोकांमध्ये किती सामर्थ्य होतं, किती शक्ती होती, किती ती भगवंताची लीला आहे. आणि इथं प्रत्येक जणाला वेगळं घडवलंय. इथं प्रत्येक जण वेगळा आलेला आहे, वेगळ्या आनंदात आहे. प्रत्येक जण वेगळा आहे, तर हे प्रत्येकाचं वेगळेपण आहे. कारण ही भगवंताची लीला आहे, ही सगळी विविधता आहे. निसर्गात विविधताच असते म्हणून सगळे वेगळे आहेत. परंतु एक मात्र खरं आहे की आपलं काम आहे त्या भगवंताची भक्ती करायचं आणि आपण त्या भगवंताला जाणून घेऊया. म्हणून मग ती परमात्म तत्वाची ज्योत आपल्यातली जागी होईल. आणि ती ज्योत एकदा जागी झाली की आपल्यातला आनंद प्रकट होईल. आणि मग इकडं तिकडं आनंद शोधण्याची गरज पडणार नाही. पहा, जेवढे मोठाले संत देव होऊन गेले ते बघा, ते सगळे तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगत असतो की ते सगळे मोठ्या घरचे होते. प्रभू रामचंद्र राजपुत्र होते, म्हणजे राजाचे पुत्र होते, राजाच होणार होते, नंतर राजा झाले. परंतु वैराग्य, वनवासात गेले, सगळं सोडून गेले. ह्यांनी सगळं सोडलं. श्रीकृष्णाकडे सगळं होतं परंतु गर्व नव्हता. ज्यावेळेस द्वारका सोडली, गोकुळ सोडलं, वृंदावन सोडलं, सगळीकडे ते फिरून आले. असं चिपटून बसले का की आता वृंदावनात नको, हिदच पाहिजे, गोकुळातच पाहिजे. हे सगळं सोडीत गेले. बघा ते गौतम बुद्ध पहा, राजपुत्र, एवढ्या मोठ्या भारतखंडाचे राजपुत्र असणारा राजाचा पुत्र एका रात्री घरदार सोडून जातो. म्हणजे सगळं वैभव होतं, सगळं सुख होतं, तरी ते सोडून गेले. महावीर, राजपुत्र, हे संत तुकाराम महाराज पहा, ते श्रीमंत होते त्या काळातले, सगळं सोडून गेले. शेख मोहम्मद महाराज हे साधारण व्यक्ती नव्हते. त्यांचे वडील किल्लेदार होते धारारच्या किल्ल्यावर. म्हणजे त्या काळातलं ते राजघराणं, यांच्याकडे सगळं होतं. यांनी सगळं सोडलं आणि सुखी झाले. आणि आपल्याला काय झालंय, मला सगळं मिळावं तेव्हा मी सुखी होईल. म्हणजे बघा, यांनी सगळं सोडलं तेव्हा सुखी झाले. आपल्याला काय पाहिजे, सगळं पाहिजे मग मी सुखी होईल. म्हणजे आपण कल्पना करा की आपल्याला लागतंय तेवढं सगळं दिलेलं असतं,
आणि आणखीनही मिळत राहील. तो देणारा आहे. फक्त आपला शुद्ध भाव असेल तर ते मिळत राहणार आहे. परंतु आपण कोणत्या भावनेने मागतो? सत्व, रज आणि तम. सत्व भावनेने मागा की देवा मला एवढी एवढी संपत्ती मिळू दे आणि त्याचा वापर माझ्या हातातून सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी होऊ दे. तो मला मिळत आणि दुसऱ्याला येईल. फक्त मलाच दे आणि शेजारच्याला नको म्हणलं असं कसं काय? देणारा तो त्याच्याकडे समत्व आहे. त्याच्याकडे सगळी दृष्टी आहे, त्याची सृष्टी आहे, त्याचीच लीला आहे. जर या सगळ्या गोष्टी भगवंताकडे आहेत तर आपण त्या भगवंताला शरण जाऊया आणि त्या भगवंताजवळ एक प्रार्थना करूया की हे भगवंता, सगळ्यांना सुखात आनंदात ठेव, सगळ्यांना ऐश्वर्यात ठेव आणि सगळ्यांचं कल्याण कर आणि जे जे पाहिजे ते सगळ्यांना मिळू दे. आणि हे जर प्रार्थना केली तर सगळे सुखी होतील आणि सगळे आनंदी राहतील. बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय. रोकडेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण. असं घ्यायचं. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोले ते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भज जो आधी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे. विशेष लोकीये द्रष्टादृष्टी विजय हुआवेजी. हे थमने श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. आपली सेवा करण्याचा योग आला आणि तुम्ही बोलवलं. सर्व नियोजकांचं शब्दशः आभार मानतो आणि सगळ्यांचं कल्याण हो हीच परमेश्वराचरणी विनंती करतो.